गदानंदाचा एकट 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 एकट. आणि आता पुन्हा समुद्र मंथन सुरू करायचे तर बळीला असुरांनी प्रश्न विचारला की आता किती वेळ असे समुद्र मंथन केल्यावर अमृत आणि लक्ष्मी प्राप्त होईल. बळीने श्री महादेवांना हे सांगण्याची विनंती केली. श्री महादेवांनी यावर काय सांगितले? श्री महादेवांनी सांगितले, कर्म सोडू नका, आधी ते करा. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा समुद्र मंथन सुरू झाले. समुद्र मंथनातून कामधेनू बाहेर येते. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू, जिच्या दर्शनाने सर्व काही मंगल होते, ती कामधेनू, जिच्या पोटी सर्व शुभ शक्तींचा निवास आहे, ती कामधेनू. या कामधेनूच्या पूजनाने मनुष्याच्याच नव्हे तर देवतांच्याही सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी ही कामधेनू समुद्र मंथनातून अवतरली. आपण गाईला गोमाता असे म्हणतो, परंतु या गोमातांचीही जननी जी आहे ती म्हणजे कामधेनू. भौतिक जगात मनुष्य इच्छांच्या पूर्तीसाठी देवदेवतांना आळवत असतो, परंतु कामधेनूच्या स्मरणाने, तिच्या पूजनाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या प्रसंगी माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करावी देवा. आपल्या राज्यातील गायींचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व्हावे. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था व्हावी. जी सर्वांचे पोषण करते त्या गोमातेचा सर्वतोपरी सन्मान राखलाच जाईल. तुझी इच्छा पूर्ण होईल म्हासा. जो प्रेमाने गोमातेचे संगोपन करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा असेल. आता ही कामधेनू प्रसन्न कशी होईल? तर जी तुमचे पोषण करते त्या गाईला आदराने, ममत्वाने सांभाळा, तिची काळजी घ्या. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून आलेल्या कामधेनूवर आता अधिकार कोणाचा, हा प्रश्न निर्माण झाला. गोमातेवर अधिकार देवांचाच असला पाहिजे. ते दैत्य त्या गोमातेला, कामधेनूला काय सांभाळणार? अगदी योग्य बोललात देव. गोमातेविषयी अनादर असणाऱ्या त्या दैत्यांना ही कामधेनू स्वतःच्या स्वार्थासाठी हवी होती. देवी, मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक ऋषी मुनी आले आहेत. त्यांच्या सोबत एक दिव्य गाय आहे आणि त्यांना तुम्हालाच भेटायचंय. खरंच? आपल्याला त्यांना भेटायला हवं. पण कोण आहेत ते ऋषी? आपण तिथे जाऊनच बघूया. अहो, तुम्ही बाहेर येताय ना? वशिष्ठ ऋषी कामधेनूला घेऊन आले आहेत. आपण इथेच थांबूया. परंतु का?
ह्या क्षणी आपण तिथे असणं अपेक्षित नाही. वशिष्ठ ऋषी इथे आले ते श्री म्हाळसा देवींनी कामधेनूचे स्मरण केलं म्हणून. आपण जर तिथे पोहोचलो आणि कामधेनूने आपल्याला नमस्कार केला तर प्रश्न उभा राहील की आपला आणि तिचा संबंध काय. परंतु आता ह्या वेळी आपण म्हाळसासोबत असावं असं मला वाटत होतं. देवी, गोंधळ नाही होणार, काळजी नसावी. आणि वशिष्ठ ऋषी समजून घेतील. आपण जरी त्यांना भेटलो नाही तरी ते त्यांच्या अंतःचक्षुनं समजून घेतील. बरं, परंतु ही भेट झाल्यानंतर म्हाळसा देवींना कसं समजावून सांगायचं हा प्रश्न आहे. हे सगळं एक कोडं होत चाललं आहे. म्हणजे देवी, याआधी आपण ह्याबद्दल बोललो आहोत. मला कधी कधी असं वाटतं की श्री म्हाळसा देवी सगळ्यांची परीक्षा तर घेत नाहीयेत ना. मला नाही असं वाटत. कशावरून? श्री खंडेराय समोर असताना त्यांच्याशी असं अनोळखी असल्यासारखं आचरण करणं त्यांना जड गेलं असतं. पाहूया काय होतं ते. मुख्य म्हणजे वशिष्ठ ऋषी आणि कामधेनूचेही ह्या भूमीला चरणस्पर्श झाला. श्री खंडेरायांच्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही. हो, परंतु माझी आणि कामधेनूची भेट मात्र राहिली. स्वगृही गेल्यावर आपण आमंत्रण देऊ तिला. म्हणजे आपण जाणार आहोत का? हो देवी, योग्य वेळ आल्यावर आपल्याला जायचेच आहे. ही वेळ कधी येईल याची मी प्रतीक्षाच करते आहे. म्हाळसा, आख्यान झाल्यानंतर तू अस्वस्थ होतीस हे मला जाणवत होतं. जेव्हापासून कामधेनूचा उल्लेख झाला खरं तर तेव्हापासूनच तुझ्या मनात काहीतरी चाललं होतं. आणि ते तर होणारच होतं. ह्या आख्यानातून असंच घडणं अपेक्षित आहे. म्हाळसा, तुला अस्वस्थ वाटण्यामागचं कारण हे तुझ्या मूळ रूपाचे आणि कामधेनूचे असलेले ऋणानुबंध आहे. आता तिची भेट होता क्षणी तुझी ही अस्वस्थता कमी होईल याची मला खात्री आहे. पार्वती देवी देखील तुम्हाला समुद्र मंथनासाठी जाऊ देत नव्हत्या. याचा अर्थ त्यांना देखील काहीतरी चाहूल लागली असेल. असं काय घडलं होतं? आख्यान सुरू झाले की नारद मुनी ते सांगतीलच. तुम्ही मला ते आत्ता सांगा.